पन्हाळा तालुक्यातील पडळच्या सरपंच सविता केकलेकर यांनी 27 पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त केले आहेत। त्याशिवाय गट तट बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी सरपंचांनी मोठं योगदान दिलंय। पडळच्या सरपंचांच्या कामाचा आदर्श जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतींनी घ्यावा असे उद्गार आमदार विनय कोरे यांनी काढले। संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप प्रसंगी ते बोलत होते। पन्हाळा तालुक्यातील पडळ गावातील विविध विकास योजनांचा शुभारंभ आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला। आरोग्य उपकेंद्राची दुरुस्ती, नदीघाट सुशोभीकरण आणि मातंग वस्तीत पायाभूत सोयीसुविधांसाठी 30 लाखांचा निधी आमदार कोरे यांनी मंजूर केलाय। या कामाच्या शुभारंभानंतर आमदार कोरे यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या 74 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आली। मुख्याध्यापक राहुल पवार आणि संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी सरपंच सविता केकलेकर, उपसरपंच अरविंद पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, प्रकाश केकलेकर, मंडल अधिकारी संतोष वाळके, ग्रामसेवक आनंदा तळेकर, तलाठी महादेव पाटील, प्रकाश जाधव, पोपट निकम, दिगंबर शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते।